आम्ही सगळे शिवसेनेचे नगरसेवक तसेच आमचे दाजी समाजसेवक सतीश बुरुडे आम्ही आता ह्या कामाची पाहणी करायला आलो आहे. अत्यंत दयनीय अवस्था आमच्या व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची यात्रेच्या तोंडावर ह्या ठेकेदारांनी केलेली आहे. ह्या ठेकेदारावर कोणत्याच प्रशासनाचा कोणाचाच अंकुश नाही आहे. कोणत्या पद्धतीने त्याला काम दिलं हे पण कुणाला माहीत नाही. आपण पाहू शकता ही 6 इंचाची फक्त गटर लाईन आहे. 20 वर्षापूर्वी श्रीगोंदा शहराची लोकसंख्या किती होती आणि आता लोकसंख्या किती आहे ह्याचा पालिकांनी विचार केला पाहिजे. ती जर पाईपलाईन गटर लाईन तशीच ठेवली तर भविष्यात आपलं पाणीच जाणार नाही, त्याच्यातून उंदीर पण जाणार नाही. आता दादासाहेब आमचे म्हणले आवटी की उंदीर पण जाणार नाही त्या पाईपलाईनमधून, त्या गटर लाईनमधून. आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक 2चं शहरातलं शिक्षक वाहिनीचं सगळं पाणी ह्या शनी चौकापर्यंत येतं आहे. तसंच गॅस लाईन झालेली गॅस लाईन इथून खालून हे खोदताच येणार नाही कोणत्याही परिस्थितीत. ह्या ठेकेदारांनी कोणताही अभ्यास केला नाही किंवा त्याला ज्यांनी काम दिलंय त्यांनी सुद्धा कोणती पूर्व पडताळणी नाही केली आणि तसंच काम दिलंय. फक्त यात्रेच्या तोंडावर विकास कामं चालू केलेत पण ते अद्यापपर्यंत पूर्ण नाही. मला इथलच्या नागरिकांचा फोन आला, आमचे ॲडव्होकेट प्रवीण बुरुडे त्यांचा फोन आला की आम्ही 2दा पडलो इथून जाताना वरून. सगळा खड्डा खोदला आहे आणि अजून तर काम कोणतंच नाही, पुढची दिशा कोणतीच नाही. आपण मागं बघू शकता फक्त रोज पाणी मारण्याचं काम चाललंय. मी आत्ताच आमच्या अख्तर भाईंना म्हणलं की भाई मी त्या टँकर खाली आंघोळ करतो कारण रोज ह्या रोडवरून जाणाऱ्यांना घरी गेले आंघोळच करावं लागतं. एवढं फुपटा त्यांच्या चेहऱ्यावर. सरस्वती नदीपासून तर बगाडे कॉर्नरपर्यंत ही 600 mm ची गटर पाईपलाईन गेली पाहिजे. सॉरी 900 mm ची गेली पाहिजे गटारीची लाईन, तर सगळं पाणी जाणार आहे. आणि हे गॅस जी लाईन आहे ती शिफ्ट करणंच गरजेचं आहे. नागरिक एवढे संतप्त आहेत. ह्या सगळ्या माझ्या शनी चौकापासून तर बगाडे कॉर्नरपर्यंतचं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान ह्या ठेकेदाराच्या चुकीमुळे झाले. लवकरात लवकर जर दोन दिवसात जर ठेकेदारांनी त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या सर्व 9 नगरसेवक शिवसेनेचे तसेच जिल्हा उपप्रमुख मनोहरदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पद्धतीने आमच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. एवढाच मी इशारा ह्या व्हिडिओमार्फत देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आपण ती पाईपलाईन आहे, गॅस पाईपलाईन असल्यामुळं साईड गटरचं काम होणार का नाही याबद्दल ठेकेदार बोलत नाहीये. श्रीगोंदा नगर परिषदेची जी काही जे आज विद्यमान आहेत कामं करणारे सत्ताधारी हे सुद्धा यावर बोलत नाहीये. या सर्व मुद्द्यावर लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत. बोला, दिसतंय का पुढं पाणी दिसत नाही, भविष्याचा विचार करून झालेली बनकरमाळा कोर्ट परिसर पासून हा सगळा एरिया ह्या ड्रेनेजवर पाणी जाणार आहे. त्याच्यामुळं बगाडे कॉर्नर पासून सरस्वती नदीपर्यंत 900ची लाईन टाकल्याशिवाय हा रस्ता ठेकेदारानं करूच नाही. आता काय 8 दिवसा यात्रा आली असे मी फुमाटत होतो. त्या भागातल्या नागरिकांना 2 लाख 3 लाख लिटर पाणी देते तर तेवढं डिस्चार्ज सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे आज त्या भागात 2 लाख लिटर पाणी नगरपालिका पुरवते. तर कमीत कमी गॅस एजन्सीपासून तर खाली गार्डनपर्यंत 900ची पाईपलाईन आणि ते बी पाईपलाईन असे यांची थ्री क्लास असे पाईपलाईन द्यायला पाहिजे. जेणेकरून भविष्यात 100 वर्ष पुन्हा हारवर म्हणजे उतरावं लागणार नाही आणि 100 वर्षाचा प्रश्न सॉल्व्ह होईल. का आत्ताच केलं तर होईल, यानंतर होणार नाही. आणि जर करायचं म्हणलं तर ह्या रोडची अवस्था बेकार होईल. त्यामुळे जो बी निर्णय घ्यायचा तो आत्ता रोड होण्याच्या पूर्वी घेतला पाहिजे अशी आमची मनोहरदादा पोटे, नंदकुमार ताडे आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने प्रशासनाला आणि या ठेकेदाराला मागणी आहे.